पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोलीकरांच्या मोठ्या लढ्यानंतर हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीकरांना मिळाली। मात्र राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासोबत जनशताब्दी एक्सप्रेस वाशिम परत विस्तारण्यात यावी अशी मागणी केली आहे। एवढंच नाही तर या प्रकरणी प्रहार टीव्हीने हे प्रकरण उचलून लावल्यानंतर रामराव वडकुते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की वाशिमपर्यंत गेली तर हिंगोलीकरांचं काय नुकसान आहे। त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले असून हिंगोलीच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या प्रकरणी हिंगोलीच्या प्रतिष्ठाननी आपली भूमिका व्यक्त करत जनशताब्दी एक्सप्रेस वाशिमपर्यंत देण्यात येऊ नये, हिंगोली मुंबई अशीच ही एक्सप्रेस राहावी अशी ठाम भूमिका व्यक्त केली। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शेख नईम शेख लाल तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सतीश पाचपुते व इतरांनी आपल्या भूमिका मांडल्या। दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत असून या प्रकरणी जर नेत्यांनी योग्य भूमिका जाहीर केली नाही तर रेल्वे संघर्ष समिती पुढील भूमिका ठरवणार असल्याचं बोललं जात आहे। आमची भूमिका ही आहे की हिंगोली मुंबई जे जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीकरांना मिळालेली आहेत, ही जनशताब्दी एक्सप्रेस फार संघर्षातून हिंगोलीकरां कोणत्याही राजकीय पाठबळ नसताना मिळालेली आहेत आणि प्रथम या जनशताब्दी एक्सप्रेसला कोणतेही प्रतिसाद मिळत नव्हते, परंतु आजच्या परिस्थितीत हिंगोलीकरांना सर्वात सोयीस्कर आणि कमी पैशात हिंगोली ते औरंगाबाद व पुढे जाणारी जी गाडी आहे ती हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे औरंगाबादवरून हिंगोलीमध्ये येत असताना सुद्धा अत्यंत सोयीस्कर गाडी आहेत। अशा परिस्थितीमध्ये हिंगोलीचे राज्यसभा खासदार माननीय रामरावजी वडकुते साहेब व वाशिम मतदारसंघाचे खासदार यांनी ही गाडी वाशिम व त्या पुढे नेण्यासाठी माननीय रेल्वे मंत्री महोदय यांना भेटून विनंती केलेली आहे, ज्यामुळे हिंगोलीकरांना फार मोठा नुकसान सहन करावं लागणार आहे। कारण आजच्या परिस्थितीमध्ये ही गाडी विदर्भामध्ये गेली आणि विदर्भातून ही गाडी तिकडून तिकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये ही गाडी हिंगोलीवरून पुढे नेणे अत्यंत घातक व चुकीचे ठरेल। म्हणून राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांना विनंती आहे की माननीय मंत्री महोदयांना भेटून ही गाडी हिंगोलीपर्यंतच राहावी अशी विनंती पुनश्च विनंती करावी। हिंगोलीकरांचा अनेक वर्षाचा लढा म्हणून हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस चालू झाली आणि खरंच एक हिंगोलीकरांची मागणी होती, अनेक वर्षांचा लढा होता। त्यामध्ये व्यापारी संघटना असेल, पत्रकार बांधव असतील, रेल्वे संघर्ष समिती असेल, यांनी खूप लढा दिला। यातील 17 आंदोलकांवर तर गुन्हे सुद्धा दाखल झालेले। ही जी रेल्वे चालू झाली त्यामुळे एक आनंद या ठिकाणी वाटत होता। पण या ठिकाणी आदरणीय हिंगोलीचे नेते खासदार रामरावजी वडकुते साहेब आणि त्याच पद्धतीने वाशिमचे खासदार आदरणीय देशमुख साहेबांनी या रेल्वेला वाशिमहून विस्तार करा अशी मागणी केली। मला वाशिमकरांना आणि दोन्ही खासदार महोदयांना माझी विनंती आहे की त्यांना रेल्वे एक कुर्ला ते मुंबई, नांदेड ते कुर्ला अशी रेल्वे आहेच, फक्त त्यांना त्यांच्या सोयीनुसार जर वाशिमकरांना जो वेळ लागत असेल त्यानुसार ती रेल्वे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करण्यासाठी आपण रेल्वे मंत्र्यांना मागणी करावी। आणि दुसरी जी रेल्वे स्टेशनच्या आसपास जी जागा आहे त्याच्यावर एखादा प्रोजेक्ट कसा उभा राहील याची मागणी करावी। पण हिंगोलीकरांची लढा देऊन ही जी रेल्वे उभी आलेली आहे त्याचं नाव बदलू नये, ती हिंगोलीहूनच चालू राहिली पाहिजे। हिंगोलीकरांच्या लढ्याचं ते फलित आहे, तो यश आहे, ते मात्र पुसल्या जाऊ नये एवढी माझी विनंती।